चला नवीन टॉपिक, अपूर्णांकांचा चला भागाकार. अपूर्णांकांचा भागाकार. जसा गुणाकार होता सेम तसाच भागाकार. चालू करायचं. चला पहा, 3/5 भागिले 2/8. 3/5 भागिले 2/8. बेरीज झाली, वजाबाकी झाली, अपूर्णांकांचा गुणाकार बी झाला. आता आज शेवटचा टॉपिक अपूर्णांकांचा भागाकार. ठीक आहे. आता अपूर्णांकांच्या भागाकारामध्ये काय करायचं, पहिला जो आकडा आहे हा फर्स्ट, हा जसाच्या तसा. पहिला आकडा, पहिला अपूर्णांक जसाच्या भागाकाराचं चिन्ह असेल तर त्या जागी, आणि हा जो 2 नंबरचा अपूर्णांक आहे याला करायचा व्यस्त. गणिताच्या भाषेमध्ये व्यस्त आणि आपल्या भाषेमध्ये उलटा. म्हणजे 8 वरती 2 खाली. म्हणजे दिलेला भागाकार हा अपूर्णांकाच्या भागाकारामध्ये गुणाकारात कन्वर्ट होतो. आणि मग आपण गुणाकार शिकले ते सरळ सरळ, बरोबर का? सरळ सरळ. 3/8 आहे 24 आणि 5 दुनी, हा मग याला परत 2 ने भाग द्यायचा. 2×5 2×1 2×2. पहिल्या गणिताचं उत्तर 12. चला लिहा, चालू करा. सेम जो गुणाकार आहे तोच भागाकार आहे, बाकी काहीच नाही. फक्त भागाकाराचं चिन्ह दिसतं. आपलं काम आहे पहिलं घर जसंच्या तसं, आणि त्याच्यानंतर दुसरं येऊ, तिसरं येऊ, चौथं येऊ, जे बी घर वाढत चालतील त्यांना कसे लिहायचे, उलटे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. झालं 12/5 2 नंबरचं गणित. मग इथे तुम्ही शॉर्ट ट्रिक मध्ये लिहू शकता, पहिला अपूर्णांक जसाच्या तसा लिहावा, आणि त्याच्यानंतर बाकी, त्यानंतर भागाकाराचे चिन्ह बदलून गुणाकार करावा. त्यानंतर तिसरी स्टेप काय, दुसऱ्या अपूर्णांकाला उलटे म्हणजेच व्यस्त लिहावे. हे तुम्ही लिहू शकता. ज्याला दिसत नाही ते इकडे बाजार आहे. झालं. पुसू. पहिला अपूर्णांक जसाच्या तसा लिहावा, त्यानंतर भागाकाराचे चिन्ह बदलून गुणाकार करावा, आणि दुसऱ्या अपूर्णांकाला उलट म्हणजेच व्यस्त लिहावं. उलट लिहायचं. फक्त पहिला जसाच्या तसा लिहायचा. 3 अंकी 4 अंकी झालं तर दुसरा पण उलटा, तिसरा पण उलटा, चौथा पण उलटा. चिन्ह पाहून काम करायचं. ठीक आहे. पुसू. गणित क्रमांक 2. हे फक्त प्रॅक्टिस करतोय आपण, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका जास्त. 3/4 भागिले 7/6 भागिले
2/8 असं गणित आहे. किती अपूर्णांक आहे गणितामध्ये? लक्ष द्या. पहिले 2-3 गणित मी सांगतो, मग बाकीचे मी असं एक बी सोडवणार नाही, तुम्ही सोडवायचे. कारण झालेलं आहे ना. पहिला अपूर्णांक जसाच्या तसा, भागाकाराचा गुणाकार, त्याच्यानंतर येणारे हे दोघी काय होतील? व्यस्त, म्हणजेच उलटे. 7/6 चा काय होईल? 6/6. परत भागाकाराला तर गुणाकार, परत उलटा 8/2. अशा पद्धतीने हे गणित सुटेल. हे काल शिकले आपण. हा द्या मग भाग. बेक बेचोक आला, 4 कट. काय काय उरले रे? पाय आता. 3 सक 18 आणि खाली 7. हे उत्तर. चेक करा, चेक करा. तो पाय तिकडे लागी जाईल रे. ओ बाबड्या. सोपं आहे. तेच काल जे शिकले तेच आहे. पहिला जसाच्या तसा, भागाकाराचा गुणाकार, आणि याच्यानंतर येणारे सगळे उलटे. दे का नाही घेऊ? असं आहे का? ठीक आहे. उसू फिर स्टीडी लगाना उसको. स्टीडी में नहीं होता. नहीं नहीं, अच्छा था वीडियो. स्टीडी में कर दो. नहीं होगा क्या उसमें? नहीं तो रहने. ठीक है, अभी कल से करना. उसू चला, प्रश्न क्रमांक 3. 24/5 भागिले 4/3. हा तुम्हाला सोडवायचा आहे. पहिला जसाच्या तसा लिहा. 24/5 लिहिला. पहिला जसाच्या तसा लिहायचा, भागाकाराचा गुणाकार, आणि हा जो 2 नंबरचा अपूर्णांक आहे याला काय करायचा? उलटा, व्यस्त. काय होईल मग तो? 3/, बस भाग द्यायचा. 4 4 सक आलं. हा काय काय उरलं मग? 37 उत्तर 18/5. सगळ्यांचे 18/5 येत आहे का? पहिले 3 इंच ते झाले का आपले? हा चालतं ना. इथे 7. आजचा नंबर 18 ने 8 ने 1 9. 9वा. हा लावून द्यायचा आज कल्याण बाजार. चला, प्रश्न क्रमांक 37/2 भागिले 100/50. काटछाट पद्धत केव्हा वापरायची? जेव्हा गुणाकार असेल तेव्हा. इथेच भागाकारात काही करायचं नाही. याला मस्तपैकी खाली घ्यायचा. 37/2. पहिलं घर जसच्या तस, भागाकाराचा उलटा 50/100. म्हणजे जे लक्षात काय ठेवायचं आपल्याला? चिन्ह बदलायचं आणि पुढच्या घर उलटे लिहायचे. हा मग इथे काटछाट वापरायची. 1 0 गेला, 1 0 गेला. 5 1 5 दुनी. हा मग करायचं 37 1 आणि 2 दुनी झालं 37/4. जमीन. देऊ पुढच्या गणित. शेवटचं 5वं गणित जे मी सांगणार आहे, मग नंतर तुम्ही सोडवायचे.
तुम्ही 2 जण इकडे बसून दिसतं का पाहतो ना? दिसतंय? झालं झालं का? 5/7 गुणिले 4/3 गुणिले 9/2 झालं गणित तयार. आता ज्याला काटछाट पद्धती येत नाही त्याला डायरेक्ट सरळ सरळ बी केलं तर चालतं. काटछाट पद्धती येत नाही म्हणजे आपण जे येत नाही तेच तर शिकायसाठी आले ना. मग असं म्हणायचं नाही की हे मला येत नाही, यायलाच पाहिजे. झालं गणित तयार सगळ्यांचं? झालं असेल असं. याच्यात काही नाही, पहिली चंपोराला बी सांगलं तसं तू करीन. पहिलं जसंच्या भागाकाराचं आणि नंतरचे घर उलटे केलं. हा आता पाहायचं कोण कोणाच्या पाड्यात येतं. 3 आणि 9 येत एका पाड्यात. 3 1 3 3 हा कोणी बाद होतोय? होतोय. 2 1 2 2 हा होतंय. अजून काही? आता बाय खाली फक्त 7 गुणिले 1 गुणिले 1 7 1 म्हणजे खाली 7 फिक्स. मग 4 ऑप्शन मध्ये ज्याच्या खाली 7 असेल, छेदामध्ये ज्याच्याही 7 असेल ते आपलं उत्तर. पूर्ण सोडायची गरज आहे का? पण आता इथे सोडू. काय काय उरलंय पाय. 5 2 3 दिसतंय का? तुमच्या वहीत बी तसं दिसलं पाहिजे. खोडल्यानंतर बी त्याच्या जागी कोणता आकडा आलाय त्याची एक पद्धत ठेवा. एक तर वरती लिहा किंवा बाजूला लिहा किंवा मग कुठे बी लिहा, पण तो समजला पाहिजे की हा कोणाचा आहे. बरोबर आहे की नाही? 5 2 5 2 10 3 झालं 7 30/7 ह्या गणिताचं उत्तर. हे झालं का सगळ्यांचं? 30/7. चला आता 2 गणित करत तुम्ही ते प्रॅक्टिस करायचे. जमीन? चला आता ज्याला उत्तर विचारेन त्याने उत्तर सांगायचं, बाकी कोणच सांगायचं नाही. असं कोणी आहे का जो रूम मध्ये झोपला आहे किंवा झोपली आहे, आला नाही लेक्चरला? कोण आहे? कोण? आवाज नाही येते. हर्षल केने. अजून? रोहित शिंपी शिंदे. आपला तेजस आहे का? हा तेजस कुठे? तो बी झोपलाय का? हा मग तू जाय. काय ना ते तूच हा त्याला 5 मिनिटात जर तुम्ही खाली नाही आले तर फोन अनिल सरांनी जाणार आहे म्हणा. तुम्ही पाहायचं काय करायचं. झालं? सोपे आहे. चला पटापट पटापट मारा. बोर व्हायला लागले आता हे बेसिकचे टॉपिक. उद्यापासून डायरेक्ट आपला सरासरी लावू. लसावी मसावी पाहून लटकवून देऊ. उद्या माझी पुस्तक इथं ठेवून द्या कोणाकडे येतं. झालं का? हा किती आलं रे? हा भाग दे ना त्याले. शाबास. 7/9. व्हेरी गुड. 14/8 ते करेक्ट आहे भाऊ. 2 न भाग दे ना. 2 7 14 2 न मग काय करताय आपण इकडे दिवस भाग दे नसतं शिकी राहिले. चला हे प्रश्न पण लिहून घ्यायचा. 2/3 गुणिले. आता पहा हे काय करायचं, हे गणित तुम्ही लिहिलं ना तर ह्या गणितातच काढाकोडणी करायची. याची पद्धत आहे भाऊ. आता पहा हे डोळ्यासमोर ठेवायचं. आता जर मी इकडे लिहिलं याला तर हे माझ्या डोळ्यासमोरून आटून जाईल. म्हणून याच्या खाली सोडवायचं याला. इथं बाण मारायचा आणि खाली सोडवायचं. हे पहा सोपं जातंय की नाही. 2/3 भागाकारचा गुणाकार 4 आणि भागाकारचा परत पहा. तुम्ही जर ते पुढे सोडवलं तर मग ते थोडस आपलं म्हणजे बरोबर येईल, पण ते ऍडजस्टमेंट करावी लागेल. गणित असं तयार झालं. जातंय काही? काही जातंय का? हा
4 एक 4, 4 दोन्ही 8, हा 2 गेला, हा 2 गेला वरती, 7 एक आणि 3 त्रिक 7 दिला बोनीरो. ओके, 7/9. 7 नंबर 22/3 तीन का, हा 8 नंबर सगळं. कोण सांगतं? तिकडे मागे, इकडे. तेजस, तो केने आला नाही, सरले सांगते तो येत नाही मला लेक्चरले. कोण सांगतं? नवीन चेहऱ्यांमधून सांगा कोणतरी. शेंद्रे 5 पहिल्याचं का? हम्म हम्म तिकडे मागे मेघा 200 बरोबर आहे ना, घाबरायचं काय तिच्यात. 264/35 करेक्ट आहे. चला लक्ष द्या वरती. 24/5 गुणिले 11/7 जातोय का भाग? नाही जाते. मग गुणाकार करायचा, इकडे घ्यायचं 24 गुणिले 11, 11 चोक 4, 11 दुनी 22 आणि 4 264, 7/35. चला जात नाही तर घरून कस काय देणार भाग? पुसू 264. चला दुसरं सांगा, 9 नंबर 156 करेक्ट आहे. जमतंय. तिकडे मागे राजस्थान एकाचा बी नाही का रे? आला नाही का? किती आलं? आलं का? खरंच का? सांग मग कसं सोडवलं तर. हा 3 हा शाबास. हा चाल बोल. तिथे नको ना, आता इथे पाय नाही दिसतंय ना. हा बोल. शाबास. बे एक बे, बे चोका. पुढे पात्र आहे बरोबर दिसत.
4 त्रिक 12 कुठे दिसतोय? 12 कुठे? अच्छा, हे करतोय का तो? 4 त्रिक 12. हा, आणि 12 गुणिले किती? आणि खाली 7 झाला. 35 रिपीट झाला. प्रमोद, एकटा 8 नाही तर 9. हे 2 आकडे आज रिपीट होत आहे. कल्याण बाजार 8 आणि 1 9, 9. 5 आणि 3 8, 8. जोड 18 35. असा कोणता विभाग आहे जो पंकज पाटील धरले येत नाही? सट्टा, पत्ता, क्रिकेट, हा, बँक, आता झेडपी. चला, सगळ्या विभागात आहे आपण. आता कोणता विभाग आहे की तो विभाग आपल्याला जमत नाही. आणि प्रत्येकात कशा ते टॉप मध्ये एकदम शिकतो. सट्टा घ्यायचे का सर तुम्ही पहिले? सट्टा खेळा का मी पहिले? सट्टे वाल्यांसोबत आहे पहिले. त्यांचे बी गुण आहे माझ्यामध्ये. हा, असे मित्र मंडळी सगळ्या प्रकारचे, सट्ट्यावाले, पत्त्यावाले, दारूवाले, त्याच्यानंतर पोलीस भरतीवाले, MPSC वाले, UPSC वाले, सगळ्या पद्धतीचे मित्र होते बाय. पण आपल्याला कोणताच शोक लागला नाही त्यांचा. शिकत गेला मी त्यांच्या गोष्टी. त्यांच्यामध्ये राहून तो माणूस शिकतो ना, आहे की नाही? केने कुठे गेला? लाडू चोरायचे असले तर शिकतो माणूस. कसे चोरायचे काय? हा, आज शेवटी झोपलेला असतो का तो? सगळ्यांनी जाऊ द्याचं. अरे गुच्चू भात मारायचा. शेंद्रेवारे झोप मध्ये. व्हिडिओ व्हायरल. आता पहा भाऊ, 1 ते 9 पर्यंत 9 आकडे, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर सगळे कॉपी होत चालता. मग 11 परत 1 कॉपी झाला, 12 2 कॉपी झाला. मग तुम्ही म्हणजे सर सारखे सारखेच आकडे दिसताय, मग मी आणून कोडून 1 2 किती पर्यंत आहे ओरिजिनल? फक्त 9 आकडे आणि 0. तो 0 कोणामध्ये बी भेटावला की तो वाढत चालतो. मग 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी असं होत चालतं. आता लेडीज मध्ये एक बी पोरगी नाही की जे गणित येत नाहीये, पण पोरांमध्ये असे भरपूर गधडे अजून की जे माणसात याचे बाकी आहे. झालं का? वरती का बरं झोपला होता? वरती का बरं झोपला होता? मग दुखू दे ना. काय या वर्गात बसलेल्या मध्ये सगळ्यांचं अंग दुखतंय, फक्त कोणी सहन करतंय भाऊ, तू करत नाही. दवाखान्यात जायचं. चला, झालं? कोण सांगता? हात वरती करा. ज्यांचे हात खाली असतील त्यांनी उभे राहा. हा, झाला प्रमोद? मग ते 30 चे आहेत, बरोबर आहे का? 10 नंबरच चुकलं. आकाश, हा, 160. ओके, बरोबर आहे का? मग घाबरायचं नाही ना. चुकलं तर चुकलं, आपण सोडवलेलं आहे ना. आज नाही बरोबर आहे ना, तू उद्या येईनच आपलं बरोबर. नुसतं पेन घ्यायचं बसायचं नाही. ओमकार किती आलं? 297 चे आहेत 160, बरोबर आहे का? चला पाहू. 3/5 गुणिले 9/8 गुणिले 11/4 होतंय काही? काहीच होत नाही. ठीक आहे, नाही होत आजूबाजू देऊन टाकायचं. चालेल का असं? नाही चालायचं. मग आता
8 म्हणजे 40 चौक. ज्या ऑप्शन मध्ये शेवटी 160 असेल तो आपलं उत्तर. वरती कशाला गुणाकार करत फिर्याता. आलं का दिमागात. आता इथं ऑप्शन देत नाही मी, इथं तो पूर्ण सोडवावा लागेल. पण परीक्षेत जर समजा तुम्हाला असा प्रश्न आला तर वरचा गुणाकार सोपा आहे का खालचा. मग खालचा करायचा. कधी कधी वरचा बिन एक आकडा पाहायचा बरोबर करायचं. समजलं. वरती पाय आता 11 नम 99 त्रिक पाय तोंडी होत आहे. 100 त्रिक 300 मधून 3 रुपये गेले. 200 झालं. जातोय भाग. चला 11 नंबर कोण सांगतं. हात वरती करा. 11 हा लास्ट वाला 693 छेद. बस करेक्ट आहे. काय आहे गुणाकार वाढला असेल दुसरं काही नाही. जमीन गणित क्रमांक 12 पुसू. उत्तर मला बाजूच्या वहीत पाहताना कोणी दिसायला नको. आपलं आपलं सोडवायचं. का रे तो पेन खाल्ला. त्या मम्मीला सांगतो मी मेथीचे लाडू पाठवा. हा लावतो मी आज पण. तो पेन खातोय म्हणजे काहीतरी खायला पाठवा त्या पोराले. झालं सांग. 9 छेद 28 अंग दुखतोय ना. दाऊड बशा मार. चालेल केने सांग. केने 20 मार. मग मागे हा किती म्हणजे आता बोर्डवर 2च लिहिले. तू कोणतं पट्टा सांग. 4 छेद 3 करेक्ट. त्या बाजूचा किती आला रे. पहिला घाबरा सोडवलं नाही. पहिला घाबरा सोडवलं नाही. सोडवलं किती आला त्याचा. तेच आहे का. हा आणि दुसरं सांग. तू तर म्हणे दुसऱ्याचं सांगतो ना. चला 55 छेद 110 गुणिले 22 छेद 11. आता पाय भाऊ काय होतं इथे. ह्या आकड्याचा डबल आकडा होता. 55 एक 55 दुनी 11 एक आणि 11 दुनी सर 1 गेला 1 गेला 2 गेला 2 गेला. उत्तर 0 येणार नाही. 0 येईन का. 1 उत्तर 1 रुपया. नाही तर लिहू शेंदडी 0. पहिलाच ऑप्शन काय राहील 0. झालं. देऊ पुढचे. कुठे चुकलं हे सोडवू का. हे जमलं ना. हे भाग द्यायचा भाग देता आला तर 12 छेद 24 गुणिले 8 छेद 6 गुणिले
आले? हा, लक्ष दे रे. 12 एक 12 दुनी 24 एक 24 दुनी 42 बेचोक 7 2 गेला 2 गेला 4/3 दिसतोय तो. सोडवायची गरज नाही जर व्यवस्थित भाग दिला तर. जमीन हे रोज शिकताय आपण. आता 4 दिवस झाले हेच चालू आहे. बेरीज मध्ये बी केलं, वजाबाकी मध्ये बी केलं, काल गुणाकारामध्ये केलं आणि आज भागाकारात बी सेम तेच करताय. 4 दिवस झाले आपण एकच गोष्ट रिपीट करताय, तरी बी जमत नशील तर हे डोकं आहे का खोकं आहे? विचार करायचा. डोकं आहे का खोकं आहे? आणि जर ते खोकं असेल तर ते खोकं आपण एखादी MIDC मध्ये किंवा मग शेतीत किंवा मग आपल्या वडिलांचा काही व्यवसाय असेल त्या व्यवसायात घाललेलं बरं. कारण ते काय आहे? खोकं आहे. त्याच्यात किती बी पाणी टाकलं तर काही जाणार नाही. आणि जर डोकं असेल तर मग डोकं लायसन फायदा आहे. कारण हे तर पहिले सुरुवात आहे आता. मग आता पुढचे टॉपिक चालू होतील तेव्हा समजेल. गणित क्रमांक 14. बरोबर आहे ते चाललंय तुम्ही. जसं गणित दिलेलं आहे ते करेक्ट आहे. 4 दिवसाच्या नॉलेज मध्ये आपण जे शिकले ते नॉलेज वापरून उत्तर सोडवा. मी पहिले उत्तर घेईन आणि मग सोडून दाखवेन. जुन्यांमधून जर कोणी चुकलं तर त्याला 50 उठबशा माराव्या लागतील. तर असं समजा की हा परीक्षेचाच प्रश्न आहे आणि हा खरंच परीक्षेचा प्रश्न आहे. अभी नहीं हो रहा है ना? पहिल्या बेंचवर बस. ओमकार तेल घेऊ. तिकडनं तिकडनं घेऊ. बे गुणाकार आहे. गुणाकार काय करतो आपण? सरळ सरळ. काल शिकले की नाही? कालचे टॉपिक कुठे आहे? रिव्हिजनची वही केले का? किती गणित होते काल? सोडवले नाही भाऊ तू. मग तू असा उलटा केलाच नसता ना. गुणाकार आपण सरळ सरळ केला. शाबास, व्हेरी गुड. बरोबर. झालं? चला मी तुम्हाला आता हे पहिले गणित सांगतो, लक्ष द्या. आता काय केलं मी? गुणाकार आणि भागाकाराचं मिक्सचर गणित टाकून दिलं. आपलं बेसिक चालू ठेवायचं. 3/8 गुणाकार आहे. मग गुणाकाराचं चिन्ह चेंज करतो का आपण? गुणाकारचा गुणाकार. फक्त चिन्ह चेंज होतं भागाकार. त्याच्यानंतर दुसरा आकडा काय रे? 3/5. हे गणित झालं. त्याच्यानंतर पुढचं चिन्ह काय रे? भागाकाराचं. काय चिन्ह? भागाकाराच्या स्टेप मध्ये घुसायचं. भागाकाराची स्टेप काय म्हणते? पहिलं घर जसंच्या भागाकाराचा आणि दुसरा व्यस्त. हे झालं गणित तयार आणि याला सोडवायचं. पहा तुम्ही असं केलं का? आता सरळ सरळ गुणाकार होते काही? काहीच होत नाही. 3 त्रिक 9 साते 8 पंचे 40 चौक
पहिल्या गणिताचं उत्तर 63/160. करेक्ट. लिहून घ्या. ज्याचं चुकलं असेल किंवा समजत नसेल त्याने. काय केलं, जर गुणाकार आहे तर गुणाकारच राहू द्यायचा, आणि जर भागाकार असला तर फक्त भागाकाराचं चिन्ह काय करायचं, गुणाकाराचं. चला 15 नंबरचं गणित सांगा बरं. पुसून 4/5, 7/9, 3/4. हा हे पाहिजे, सुरुवातीलाच भागाकार आहे, त्याला मांडला कसा पाहिजे, 4/5 भागाकाराचा गुणाकार. भागाकार आला म्हणून हा उलटा 9/7. पुढे चिन्ह काय द्यायचंय, मग ते जसाच्या, आणि ते दुसरं गरबी जसाच्या त्याला 4/3 करायचा नाही. बरोबर का, पाय मांडणी बरोबर आली का. 4 गेला, जाते काही अजून 9 त्रिक आणि 5 7 27 35. चुकलं नाही आलं. जर आपलं चुकत असेल तर पुढे ते बघायचं की आपलं कुठे चुकतंय. जमीन देऊ पुढचे गणित. आता असेच गणित येतील. पुसू का. गणित क्रमांक 16 17. सात 8 भागिले 3/4 गुणिले 12/15. 3/2 गुणिले 3/5 भागिले 6/7 गुणिले 2/3. आरामशीर सोडवा, काही काही नाही आपल्याला. एवढ्यात माहीन का ते माहिती. एक एक सोडवा, पहिले गणित लिहून नको घ्या, मग जागा पुरत नाही तुम्हाला उत्तर सोडवायला. एक गणित लिहा, त्याचं पुरं पोस्टमॉर्टम करा, त्याचं उत्तर आलं की मग दुसरं लिहा. शाबास. उलटा उलटा भागाकार होता ना, ते लक्षात ठेवायचंय. 7/6 उलटा 7/6 खाली 6. आता जमलं. सारखं सारखं उडव. शाबास. आरामशीर काही नाही करायची. अजून एक 3 आहे रे. 3 झालं. बारीक, एकदम बारीक लक्ष ठेवावं लागेल भाऊ. 1 मार्क घ्यायचा आहे ना, तर बारीक लक्ष ठेवणं पडेल. व्हेरी गुड. 3/2 गुणिले 3/5 भागाकारचा. शाबास. उलटा. व्हेरी गुड. गुणिले 3/2. चल व्हेरी गुड. काय काय उडतंय पाय. अबे हा गुणाकार केला. हा बरोबर आहे. 7/6 केला ना, मग गुणिले गुणाकाराचं चिन्ह आहे ना, मग 2/3 जसाचा तसा आला पाहिजे होता ना. कोणते 2/3 तेच पण. हा चला 3 गेला. पाय अजून काय जातंय. बेत्रिक 6 बे 3 काय काय उरतंय पायावर आहे. किती उरलाय फक्त वरती, ते तिकडे 7 खाली पाय. शाबास. आला. चुकलं का रे, मानताना चुकलं भाऊ. 2/3 गुणिले 3/5 हा भागाकार. 9/10 कुठून आणला तुला. 7/6 आहे तो. नाही पहिले मांडणी महत्वाची आहे. तुम्ही मांडता कसं आहे ते महत्वाचं आहे.
7/8 गुणिले 4/3 गुणिले 12/15. इथे जर गुणाकार आहे तर हा 15/12 कसं काय होईल? भागाकार असला तर तो उलटा होईल, नाही तर होणार नाही. झालं. हे मांडणी पहिली. मांडणी क्रमांक 2. 3/2 गुणिले 3/5 भागिले भागाकारचा गुणाकार 7/6 गुणाकार जसाच्या. काही लोकांनी याला मी 3/2 केलंय, त्यांचं उत्तर चुकील. मांडणी पहा, आपली मांडणी चुकली का? फक्त भागाकाराच्या घराला गुणाकार करायचं आणि त्याच्या पुढचा अंक उलटा करायचा. हा, पुढे जर भागाकार असता अजून तर पुढचा बी उलटा झाला असता. चला सोडवा हे. 3 3 3 चौक 12 4 1 4 4 2 8 2 1 2 2 2 4 7 2 छेद झालं. इकडे 3 गेला 3 गेला 2 गेला 2 गेला 3 1 3 उरला काय रे 7 छेद झालं. आता हे जे गणित आहे ना, हे परत प्रॅक्टिस मध्ये घ्यायचे, प्रॅक्टिस करायची यांची परत. हे साधे म्हणजे याच्यात काय होऊन जातं, मग आपली कॅल्क्युलेशन पक्क होऊन जातात. आणि हे झालेलं गणित जर आपलं बरोबर आलं, जे वर्गात येत नव्हतं पण तिथे आपण एकटं सोडवताना बरोबर आलं, तर आपला कॉन्फिडन्स डबल होतो अजून. तर जो जास्त प्रॅक्टिस करेन त्याचे गणित बरोबर येतील. गणित क्रमांक 18. एक एक गणित लिहा, एक कट्टे तिन्ही गणित लिहू नका. एक गणित लिहा, ते सोडवा, दुसरं लिहा, मग ते सोडवा, तिसरं लिहा, मग सोडवा, मग काळाकड होते. आरामशीर एक 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 सोडवा, म्हणजे वही बी चांगली दिसते आणि पाहणाऱ्याला बी चांगलं वाटतं, आपले बी लाज वाटत नाही. नाही तर मग हात ठेवणा पडतो वहीवर. हा बरोबर आहे. परत 7 7 दे, 7 गेला 7 गेला. 8 का पकडला आहे पुढे नाही ना, व्यवस्थित लिहू त्याला. 45 24 गुणिले 8 आहे ना, त्या 8ले काहीच करेल नाही आपण. 24 गुणिले 8 32 2 लिहू. भाग दे 3 ना, 3 ना भाग दे. 3 6 18 6 मोठा दगड आकडा असा. बर, अबे हा 6 आड लिहितोय, 4 आडी लिहितोय का? हा आता झाला. वरती बी 3 न दे. 3 1 3 भागाकार येत नाही का अजून बी? मग शाबास, किती आला पाहिजे बाजूला लिहू. झालं हे गणित. चौकोन करतेले असं सोडायचंय ते सगळे. झालं का रे? मांडली का? 3/7 गुणिले 15/24. अबे पहिले पूर्ण मांडून घ्यायचं, तेव्हा सुटीन दे. मांड परत.
3/7 गुणिले 15/24. हा भागाकारचा काय होईल गुणाकार. शाबास. हा चल घे उडाव. 7 गेला 7 गेला. अजून हे पाय परत 7 7 3. चल भाग दे. थांब थांब भाग दे ना 15/24 ले. किती भाग देतोय. 3 8 आहे. शाबास. चाल कट होतंय का पाय काही. हा अजून अबे कालच्या कस काय टाकू का त्या कानपाट्यात. कालच्या कस काय कट होते. लिहू परत 8. एक वरती एक खाली. चाल मार गुणाकार मार. असा आहे ना भाऊ त्याकडे उद्याला कॅन्सल केलेला आहे. हा मग कॅन्सल केलेला तो 7 व्यवस्थित कर. कॅन्सल 16 होता बरोबर आहे ते. हवा लागत नाही दिमागाले. 15/64 18 आणि 19 कुडी मग. अच्छा तू उलट येते. 18 15/64. शाबास. चुकलं का. चुकलं. 15/112 चुकलं ते. 15/64 बरोबर आहे. 19 35/13 35/13. हा बरोबर आहे ना. मग दिमाग लावना पडेल भाऊ. पुरा फोकस तडी. 35/13 आणि लास्ट म्हणजे 20 नंबर. 77/18 भाग दे भाऊ. येत ते उत्तर बरोबर. ते भाग 2 भाग दे. 2ची कसोटी काय म्हणते आपली. शेवटी 2 4 6 8 0 असला तर 2 भाग दे. आता दे 2 भाग गेले. बेक बे शाबास. ओके. व्हेरी गुड. किती आला सगळ्यांचं ते झालं उत्तर. लिहू तिकडे 77/18. 77/18. व्हेरी गुड. काही अंगिंग दुखत नाही भाऊ. लगेच 50 उठवायच्या मारायच्या. सगळं पण झालं. मी उत्तर लिहून देतो इथे. उत्तर 15/64 13 का. या गणितांमधून जर तुम्हाला वाटलं की तिन्ही गणितांमधून सर हे सोडून दाखवा तर मग मी सोडून दाखवतो. बोला. हा जो बोलला असता त्याला 50 रुपयाच्या मारायला लावल्या. कारण किती नंबरचं गणित चालू आहे आता. म्हणजे संपण्यात आहे. शेवटचे 5 राहिले आपले. त्याच्यात बी तू म्हणतोय सोडून दाखवा. केले सोडून दाखवू का. किती बरोबर आले. 2 बरोबर आले. पहा मागून पुढे बसला तर 2 बरोबर आले. असं म्हटलं जातं पहिल्या 5 बेंचवर जे बसताना म्हणे ते हुशार पोरं राहता. आणि शेवटून बी 5 जे बसताना ते बी हुशारच राहता. मध्ये बसणारे ते तुम्ही विचार करा. जास्त हुशार राहता. बरोबर. बोलत राहायचं वर्गात. कॉमेडी बी होते आणि थोडस दिमाग बी चालू राहतो. गणित क्रमांक